तर त्या 100% अनुदानित शिक्षकांच्या मान्यता प्रस्तावची पुन्हा पडताळणी होणार का, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे, शिक्षकांकडून विचारला जात आहे. का त्या 100% अनुदानित शिक्षकांच्या मान्यता प्रस्तावांची पुन्हा पडताळणी होणार का, असा प्रश्न का उपस्थित झालेला आहे. तर या संदर्भातील माहिती काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समोर येत आहे. सोलापूर या ठिकाणावरून सदर जी माहिती आहे शिक्षण विभागाच्या संदर्भातील आणि संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक महत्त्वपूर्ण माहिती आता समोर येत आहे. अंशतः अनुदानित शिक्षकांना शाळा अनुदानाचा टप्पा, पुढील जो काही टप्पा आहे तो मिळावा, यासाठी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु या टप्पा अनुदानाच्या प्रस्तावात बनवा-बनवी संदर्भात माहिती समोर येत आहे. यामध्ये मान्यतेचे आवक जावक रजिस्टरच गायब आहे. 6 महिन्यात 2 पदव्यांची कागदपत्रे काही शिक्षकांकडून देण्यात आलेली आहे. आता 6 महिन्यात 2 पदव्या घेणं हे कसं शक्य होईल, तर असे असंख्य प्रश्न आज आपण पुढे बघणार आहोत. सोलापूरमधील हा सर्व प्रकार जो आहे तो आता धक्कादायक प्रकार समोर येत आहे. विनाअनुदानित शाळांना वाढीव 20% अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला, पण 2013 नंतर नेमलेल्या शिक्षकांच्या शालार्थ आयडीच्या प्रस्तावांची शिक्षण उपसंचालकांनी केलेल्या पडताळणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एका शिक्षकाने 6 महिन्यात BA व B.Ed पूर्ण केल्याची कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडली आहेत. चिंतेची बाब म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यतेचे आवक जावक रजिस्टर कार्यालयात नाहीत. त्यामुळे पोलिसांत धाव घ्यावी लागली आहे. राज्यातील 20% अनुदानावरील शाळा वाढीव तुकड्यांवरील शिक्षकांना सरकारच्या नवीन निर्णयानुसार वाढीव 20% अनुदान दिले जात आहे. सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने त्यांच्याकडील जवळपास 300 शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठविले. मात्र तब्बल 181 शिक्षकांच्या मान्यतेच्या प्रस्तावात असंख्य त्रुटी आढळल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बहुतेक शिक्षकांच्या मान्यतेचे आवक जावक नोंदवह्या गहाळ असल्याने आता तत्कालीन 5 शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांचीच मान्यता दिली आहे का, मान्यतेची दुय्यम प्रत आहे का, कॅम्प रजिस्टर आहे का, अशी विचारणा या शिक्षणाधिकारी यांना करण्यात आलेली आहे आणि करण्यात येणार पण आहे. त्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या उत्तरानंतर सर्व जी वस्तुस्थिती आहे ती समोर येणार आहे. मंगळवारी म्हणजेच 21 तारखेला त्रुटींच्या पूर्ततेसाठी कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणजेच उद्या हा कॅम्प आहे. आता यामध्ये ज्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून ज्या त्रुटी काढण्यात आलेल्या आहे, त्या ज्या त्रुटी आहे खूप धक्कादायक त्रुटी आहे. म्हणजे शिक्षण विभागातील काही अधिकारी हे खूप प्रामाणिकपणे काम करत आहे. यामध्ये शिक्षण उपसंचालकांनी ज्या त्रुटी काढलेल्या आहे याचा अर्थ अत्यंत प्रामाणिकपणे हे काम सुरू आहे. परंतु असे सुद्धा काही अधिकारी आहे की ज्या अधिकाऱ्यांमुळं हे जे चुकीचे कामं आहे ते या शिक्षण विभागामध्ये घडलेले आहे. परंतु आता ज्या पद्धतीने CBI, ED अशा विविध ज्या चौकशा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे निश्चितच आणखी धक्कादायक प्रकार जे आहे ते येत्या काळामध्ये उघड होण्याची दाट शक्यता आहे. आता यामध्ये शिक्षण उपसंचालकांनी ज्या त्रुटी काढलेल्या आहे यामध्ये काही महत्त्वाच्या त्रुटी ज्या समोर आलेल्या आहेत, त्यातली पहिली त्रुटी की तुकडीला सप्टेंबर 2012 मध्ये मान्यता घेण्यात आलेली होती, पण शिक्षकाची नेमणूक जी आहे ती जुलै 2012 मध्येच, म्हणजे मान्यतेच्या आधीच शिक्षकाची नेमणूक कशी झाली. त्याचसोबत 2 शिक्षकांचा प्रस्ताव, पण इतर 3 शिक्षकांचा प्रस्ताव पाठवलाच नाही. प्रस्ताव एकाचा आणि कागदपत्रे दुसऱ्या शिक्षकाची. अशी गंभीर बाब आहे का एका शिक्षकाचा प्रस्ताव आणि त्याला कागदपत्र दुसऱ्याच शिक्षकाची जोडलेली आहे, असे प्रस्तावांच्या मान्यता ज्या समोर येत आहे. त्याच्यानंतर दुसरी त्रुटी, शिक्षकाची शाळेतील नेमणूक 16 जून 2013 पासूनची, पण शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता 1 जानेवारी 2013 पासूनची. म्हणजे नेमणुकीच्या आधीच या शिक्षकाला मान्यता कशी मिळाली, हा इथं प्रश्न उपस्थित राहतोय. अनेक शिक्षक
म्हणजेच अनेक जण ते जे काही आहे आत्ता या प्रस्तावामधील जे काही व्यक्ती आहे ते TET उत्तीर्णच नाही आहे, म्हणजे TET अनुत्तीर्ण व्यक्तींचे प्रस्ताव हे आता मान्यतेसाठी आलेले आहे. खूप धक्कादायक बाब आहे. त्यानंतर बिंदू नामावलीनुसार 33 पदे मंजूर असतानाही दाखवली 34 पदे कार्यरत. म्हणजे एक पद, एका पदाला परवानगी नसताना सुद्धा ते कसं कार्यरत दाखवण्यात आलंय, हा देखील संशोधनाचा विषय आहे. अतिरिक्त पदे जे आहे ते कार्यरत दाखवली, म्हणजे मंजूर पदांपेक्षा जास्त पदे जे आहे ते कार्यरत दाखवण्यात आलेली आहे. नियुक्तीनंतर शिक्षकाची मुलाखत घेतल्याचे दिसते. एका शिक्षकास परिवेक्षाधीन कालावधीत मान्यता नसतानाही कायम मान्यता दिलेली आहे. म्हणजे एका शिक्षकाला परीक्षाधीनच कालावधीत मान्यता जी आहे ती मान्यता नसतानाही कायम मान्यता दिलेली आहे. असे धक्कादायक प्रकार आहे. त्यानंतर सेवा ज्येष्ठता यादी जोडलेली नाही. 2022-23च्या संच मान्यतेत एका शिक्षकाचे पद मंजूर असतानाही 2 शिक्षकांचे प्रस्ताव आहे. आता या सेवा ज्येष्ठता यादीविषयी आपण न बोललेलंच बरं, कारण सेवा ज्येष्ठता यादीमध्ये कशा पद्धतीने खाली वर केलं जात असतं, कशा पद्धतीने शिक्षकांचे जे खरंच प्रामाणिकपणे काम करणारे जे खरे शिक्षक आहेत त्यांचे कागदपत्र काही अपप्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती जे आहे ते या गोरगरीब शिक्षकांचे कागदपत्र गहाळ करून टाकतात. त्यांच्याकडून पैसे आर्थिक जे आहे, आर्थिक देवाणघेवाण जी आहे ती त्या ठिकाणी होत असते आणि त्यामुळे निश्चितच खूप धक्कादायक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी, सर्वच ठिकाणी नाही आहे ही परिस्थिती. त्याचसोबत एका शिक्षकाचे पद मंजूर असतानाही 2 शिक्षकांचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. त्यानंतर नियुक्तीनंतर 2 वर्षांनी ठराव केला आहे. नियुक्ती 17 जून 2013, तर रुजू अहवाल 16 जून 2013 पासूनचा आहे. सगळे पुरावे जे आहे ते अपूर्ण आहे. कागदपत्र जोडली पण संबंधित शिक्षकांचा शालार्थ ID साठीचा जो प्रस्तावच नाही. प्रयोगशाळा परिचर म्हणून नेमलेल्या कर्मचाऱ्याचा सहशिक्षक पदासाठी प्रस्ताव, म्हणजे आता जे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून ज्यांची नेमणूक झाली त्यांचाच प्रस्ताव डायरेक्ट सहाय्यक शिक्षक पदासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. आता धक्कादायक याच्या पुढं जी बाब आहे की 6 महिन्यात 2 पदव्या उत्तीर्ण झाल्याची देखील बाब आता समोर येत आहे सोलापूरमधून. तर सोलापुरातील एका शाळेने त्यांच्याकडील टप्पा अनुदानावरील 3 शिक्षकांच्या शालार्थ IDचा प्रस्ताव पाठवला आहे, पण कागदपत्रात कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रस्तावासोबत जोडलेली नाही. तसेच संस्थेचा नियुक्तीचा ठराव देखील जोडलेला नाही आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका शिक्षकाने BAची पदवी 5 ऑगस्ट 2005 रोजी पूर्ण केली आणि त्यानंतर लगेचच 28 जानेवारी 2016 रोजी, म्हणजे 6 महिन्यातच दुसरी पदवी प्राप्त केल्याचे प्रस्तावात नमूद आहे. म्हणजे हे कागदपत्र जे आहे 6 महिन्यात 2 डिग्र्या, हे कसं शक्य आहे? त्यामुळे हे कशा पद्धतीने पुढं चाललेलं आहे. आता हे झालं अंशतः अनुदानित शिक्षकांचे कागदपत्र आत्ता पडताळणी सुरू व्हायला लागली, कारण EDची चौकशी, CBIच्या चौकशा, अशा विविध चौकशा सुरू झालेल्या आहे. पोलीस स्टेशनला हे सर्व प्रकरणं गेलेले आहे, पोलिसांकडं CBIकडे प्रकरणं गेलेले आहे, EDची चौकशी चालू. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रेड काही अधिकारी शिक्षण विभागातील रडारवरती आहे आणि त्याचसोबत ज्या शिक्षकांकडून जे आर्थिक देवाणघेवाण करणारे जे एजंट आहे ते देखील येत्या काळामध्ये रडारवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता हे झालं अंशतः अनुदानित शिक्षकांचं. मात्र आता याआधी ज्या शिक्षकांना 100% अनुदानाच्या मान्यता देण्यात आलेली आहे 2012 नंतर, कारण 2012 नंतर तर भरती बंद होती, मग 2012 नंतर ज्या 100% अनुदानित शिक्षक झाले कसे? कारण 2012 नंतर तर शिक्षक भरती बंद होती आणि 2012 नंतर मग 100% अनुदानितवरती हे शिक्षक आले कसे? या सर्व शिक्षकांची सुद्धा चौकशी होणार का? त्याच्यातील काही महाभाग तर अशा आहे का त्यांनी आपल्या पुढे काही शिक्षक हे 4-4, 5-5 शिक्षक सिनियरिटीमध्ये आडवे येत होते, तर काही या शिक्षकांना दुसरे विषय घ्यायला भाग पाडलं. त्यांच्यावरती दबाव तंत्र वापरून त्यांना
दबावाखाली आणून धमक्या देऊन त्या शिक्षकांना दुसरे विषय, मग उदाहरणार्थ आर्ट्समध्ये काही शिक्षकांचे जर 2 विषयामध्ये MA असेल तर त्या सिनियर शिक्षकाला दुसरा विषय घ्यायला भाग पाडला आणि पर्यायाने जो ज्युनियर माणूस आहे त्याला त्या ठिकाणी सिनियर करण्यात देखील आलेला आहे. काही ठिकाणी रोस्टरच गहाळ केलेला आहे. काही ठिकाणी ज्या जाहिराती नसताना सुद्धा शिक्षकांच्या नेमणूक झालेल्या आहे. जी सिनियर माणसं आहेत त्यांना अजून 100% अनुदानाचा पगार सुरू झालेला नाही आहे आणि ज्युनियर माणसांना 100% अनुदानाचा पगार सुरू झालेला आहे. अशी तर महाराष्ट्रातील शिक्षण विभागाची परिस्थिती आहे. कारण ज्याच्या त्या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण करण्याची ताकद आणि वशिलावरती होता, एजंट ज्यांचे होते त्यांचं असे प्रकार पाहायला मिळतोय. काही शिक्षकांनी जे आहे रोस्टरमध्ये त्या शिक्षकांचे नावं नव्हते. जे सिनियर शिक्षकांचे जे आधीपासून काम करणारे शिक्षक होते त्यांचं नाव रोस्टरमध्ये होतं. ज्युनियर जो मागून आलेला आहे त्याचं नाव रोस्टरमध्ये नसेल तर त्यांनी रोस्टर फाडून पुन्हा नवीन रोस्टर तयार केलेले आहे. असे धक्कादायक बाबी महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर आवक रजिस्टर, शाळेतील कॉलेजमधील जे रजिस्टर आहे ते गहाळ केलेले आहे. स्टाफ नोटीसवरती ज्या शिक्षकांच्या सह्या असायच्या त्या ठिकाणी गहाळ करण्यात आले. त्यानंतर CHBचे अप्रूव्हल ज्या शिक्षकांचे आहे, ज्या सिनियर शिक्षकांचे CHBचे अप्रूव्हल आहे आणि ज्युनियर शिक्षक जो आहे की ज्याला सिनियरिटी डावलायची आहे पुढील व्यक्तीची, तर त्यांनी हे सर्व गहाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे रुजू अहवाल आहे ते रुजू अहवाल गहाळ करण्यात आले. त्यानंतर मास्टरवरती सह्यांचे पुरावे असतात ते गहाळ करण्यात आले आणि त्यानंतर बरेचसे शिक्षक हे 100% अनुदानित आता घेत आहे. मोठमोठ्या लक्झरियस जीवनशैली ते जगत आहे. तर अशासुद्धा शिक्षकांची चौकशी होणार का? शिक्षण विभागातील जे प्रामाणिक काम करणारे अधिकारी आहे तर ते जे चुकीचं काम करून जे शिक्षक आता झालेले आहे की ज्या व्यक्तींना आठवड्याचं इंग्लिशमधील स्पेलिंगसुद्धा लिहिता येणार नाही, अशी काही शिक्षकांची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, जे चुकीच्या मार्गाने झालेले आहे. सर्वच शिक्षकांबद्दल ते नाही, फक्त जे चुकीच्या मार्गाने काही पुढं आलेले आहे तर त्यातील खूप धक्कादायक प्रकार हा पाहायला मिळतोय. काही शिक्षकांना त्यांची चाचणी जी आहे ती जर घेतली तर काय होऊ शकतं हे देखील त्याविषयी आपण न बोललेलंच बरं. तर त्याच्यामुळं या सर्व शिक्षकांची जे चुकीच्या मार्गाने पुढं आलेले आहे, 2012 नंतरचे जे शिक्षक आहे की जेव्हा शिक्षक भरतीच बंद होती, तर अशा चुकीच्या मार्गाने पुढं आलेल्या काही शिक्षकांची पुन्हा शिक्षण विभाग चौकशी करणार का, असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षक, अंशतः अनुदानित शिक्षकांकडून विचारला जात आहे. कारण अंशतः अनुदानित शिक्षकांची आता ज्या पद्धतीने पडताळणी होत आहे, तर मग त्या अनुदानित जे शिक्षक आहे त्यांचीसुद्धा पडताळणी होणार का, ज्यांनी आवक रजिस्टर गहाळ केलेलं आहे किंवा इतर ज्या आता आपण धक्कादायक बाबींची जी चर्चा केली की जी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर याविषयीसुद्धा शिक्षण विभाग काय पाऊल उचलणार त्याची देखील माहिती पुढे आल्यानंतर ती देखील आपण पुढं बघणार आहोत.